जंतर मंतरमधील जे विद्यार्थ्यांचं मागण्याचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाला चिरडण्यात आलं। बिचाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या मागण्या होत्या। आमचा पेपर फुटीचा प्रश्न होता, तर त्यालाही 20 दिवस उपोषण करूनसुद्धा बोलण्यास सरकार तयार नव्हतं। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जाऊन त्या ठिकाणी म्हणजे उपोषण करायचा प्रयत्न केला, तर त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यात हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। आत्ता नाही तर कधीच नाही, हे लक्षात ठेवा। कारण हे सरकार ना गाईला न्याय देते, ना शेतकऱ्याला न्याय देते, ना विद्यार्थ्यांना न्याय देते, ना पोलिसांना न्याय देते, ना मिलिटरीच्या लोकांना न्याय देते। कारण हे मिलिटरीमध्ये जे लोक आहेत ते शेतकऱ्यांचेच लोक आहेत, आमचेच विद्यार्थी आहेत। आणि यामध्ये जर या न्याय देत नसेल तर पोलिसांना आम्ही एवढंच आव्हान करू इच्छितो की ते बिचारे जे विद्यार्थी आहेत, तुमच्या घरात पण विद्यार्थी असतील, तुमच्या घरात पण मुलं असतील, त्यांना मारू नका। लक्षात घ्या, तुम्ही थोड्याशा पगारीसाठी विद्यार्थ्यांवर लाठीमार करताय, विद्यार्थ्यांना मारताय, मुलींना मारताय। हे जे तुमचं षडयंत्र आहे, हे सरकारचं षडयंत्र तुम्ही समजून घ्या। कारण तुम्ही सॉफ्ट कॉर्नर घ्यायचा प्रयत्न करा। भले तुम्ही नोकरी करताय, परंतु तुम्ही सॉफ्ट कॉर्नर घ्यायचा प्रयत्न करा, अन्यथा या विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार आहे? कारण बघा, हे जे न्याय देणारे लोक आहेत त्यांचे विद्यार्थी नाही आहेत आंदोलनात, त्यांना आंदोलन करायची गरज पण नाही आहे। पण हे सगळे आमचे IAS अधिकारी आहेत, हे सगळे आमचे शेतकऱ्यांचेच मुलं आहेत। हे पोलीस डिपार्टमेंट आहे, हे शेतकऱ्यांचंच आहे। तरी यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही असं यांना करू नका। पोलिसांना पण आव्हान करतो आणि सरकारने यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा विद्यार्थी हे आंदोलन पेटून उठलेलं आहे। कारण आता जर नाही झालं तर कधीच होणार नाही। कारण गाईलासुद्धा न्याय मिळत नाही, गोमातेला न्याय मिळत नाही। आपल्या देशाचा शेतकरी आणि आपला देश जो आहे तो गाईवर टिकलेला आहे, शेतकरी टिकलेला आहे, आणि शेतकरीच खतम करून टाकायचा त्यांचा प्लॅन आहे। तर यासाठी या चळवळीमध्ये आमचा पूर्ण पाठिंबा असेल। जे गोरक्षक आहेत, गोसेवक आहेत, गाईंना मानणारे आहेत, त्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने, वैयक्तिकच्या वतीने मी ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। आणि आत्ता नाही तर कधीच होणार नाही। कारण तुम्हाला सगळ्यांना बंदिस्त केलं जाईल आणि राशनचे गहू आणि तांदूळच तुम्हाला खायला दिले जातील, GMO खायला दिलं जाईल। म्हणून आता सावध व्हा। प्रत्येक घरातील व्यक्तीने या आंदोलनाला सहकार्य करावं असं मी आव्हान करतो। आणि शांततापूर्वक हे आंदोलन आहे आणि यांनी सरकारने मागण्या मानाव्यात ही मी एकदा अपेक्षा करतो, अन्यथा कधीही होऊ शकणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। हे संविधानाचं खतम करून टाकलेलं आहे संविधान। हुकुमशाही हे सुरू झालेले आहे। हे समजदारांना काफी इशारा आहे। कारण शेतकरी गायींना, विद्यार्थ्यांना आणि कुठल्या जनतेला हे वेठीशी धरलेलं आहे आणि यांच्याच जीवावर त्यांना पगारी मिळतात, त्यांच्या टॅक्स भरतात, त्या टॅक्सच्या रूपाने यांना पगार दिले जातात। ते खऱ्या अर्थानं नोकर आहेत आणि नोकरच आपल्यावर कारवाई करतोय। नोकराला त्याची जागा दाखवून द्या, परत वेळ नाही। हे व्हायला पाहिजे होतं, हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं। हे खरं लेट झालेलं आहे, उशीर झालेला आहे।
पण असू द्या, वेळ जरी गेला तरी हीच वेळ आहे. यानंतर तुम्ही किती आंदोलन करा, काही उपयोग होणार नाही, वेळ निघून गेलेला असेल. धन्यवाद. जय गोमाता.